पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं रामनवमी उत्साही आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली। रामनवमी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याला 750 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोतोलीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, कीर्तन आणि नाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। त्यामध्ये शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवला। संत साहित्य आणि प्रभू श्रीरामांच्या आदर्श विचारातून देव, देश आणि संस्कृतीबद्दल आदर निर्माण व्हावा, सदाचारी पिढी निर्माण व्हावी या उद्देशानं कोतोली इथल्या श्री स्वामी विवेकानंद तरुण मंडळ आणि राम जन्मोत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रम झाले। एकदिवसीय ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, कीर्तन आणि नाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावर्षी संत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याला 750 वर्ष पूर्ण झाली। त्याचं औचित्य साधून रामनवमी सोहळ्याला कोतोलीतील पंचक्रोशीत 750हून अधिक वारकरी, विद्यार्थी आणि महिला ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसल्या होत्या। दुपारी राम जन्मोत्सव साजरा झाला। ज्ञानोबा तुकोबांचा गजर आणि सामुदायिक नामस्मरण झालं। सर्व जाती धर्मियांच्या वतीनं उत्सव मंडपात राम अधिष्ठानाचं पूजन करण्यात आलं। सायंकाळी अमोल कांबळे यांचं प्रवचन आणि भिकाजी शिंदे यांचं कीर्तन झालं। स्वामी विवेकानंद तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तसंच राम जन्मोत्सव समितीच्या पुढाकारानं हा उत्सव पार पडला। कार्यक्रमाला कोतोलीसह तिरपण, माळवाडी, दिगवडे, आळवे, घुंगूर, बांदिवडे परिसरातून भाविक उपस्थित होते।